ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवर, गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे सेशन आहे त्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणी मार्च 1868 मध्ये अमृत बाजार पत्रिका या पत्राचा पाया घातला. अमृत बाजार पत्रिका या पत्राचा पाया कोणी घातला असं विचारलंय. तर या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं, ऑप्शन्स दिलेत हेमंत कुमार घोष, शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष. याचं करेक्ट आन्सर येते पर्याय क्रमांक 4. हे दिलेले सर्वच्या सर्व बरोबर आहेत. म्हणजे हे तिघजण काय आहेत तर हे तिघजण भाऊ होते. या तिघांनी अमृत बाजार पत्रिका या पत्राचा पाया घातलेला आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती येते ती म्हणजे शिशिर कुमार घोष. कोणती व्यक्ती येते? शिशिर कुमार घोष. यांनी 1875 साली एका लीगची स्थापना केली, त्याला आपण म्हणतो इंडियन लीग. इंडियन लीग 25 सप्टेंबर 1875. इंडियन लीगची स्थापना कोणी केली असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे शिशिर कुमार घोष. ओके, इंडियन लीग. ठीक आहे, 25 सप्टेंबर 1875 ही एक्झॅक्टली तारीख जर तुम्हाला पाहायची असेल तर ती 25 सप्टेंबर येते. ठीक आहे, हा पहिला मुद्दा. समजा मी तुम्हाला असं म्हटलं इंडियन सोसायटीची स्थापना कोणी केली, जसं इंडियन लीग म्हटल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की शिशिर कुमार घोष येतं, तसं इंडियन सोसायटीची स्थापना कोणी केली असं जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तेव्हा तुमचं उत्तर असणार आहे इंडियन सोसायटी म्हटलं की आनंद मोहन बोस. काय उत्तर असणार आहे? आनंद मोहन बोस यांनी इंडियन सोसायटीची स्थापना केली. तर ही कधी केली स्थापना असं जर विचारलं तर ते येते 1872 मध्ये. आनंद मोहन बोस इंडियन सोसायटी कुठे केली तर हे जेव्हा आनंद मोहन बोस केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकत होते तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी भारतीय लोकांबाबतची जागृती त्या लोकांमध्ये, इंग्रज लोकांमध्ये कळावं म्हणून त्यांनी इंडियन सोसायटीची स्थापना केलेली होती. मग आता अमृत बाजार पत्रिका याच्या संदर्भात तुम्हाला आणखी काय पॉईंट लक्षात ठेवावा लागतो तर तो म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांच्या संदर्भात तो पॉईंट लक्षात ठेवावा लागतो. का? वासुदेव बळवंत फडके. ठीक आहे, वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलचा तुम्हाला तो पॉईंट लक्षात ठेवावा लागतो. महत्वाचा काय येतो यांच्याबद्दलचा पॉईंट तो म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांचा गौरव अमृत बाजार पत्रिकेने काय केला होता? ओके, देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष. ओके, काय केला होता? देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष. हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा वर्णन कोणाचं केलं होतं? अमृत बाजार पत्रिकेने वासुदेव बळवंत फडके यांचं. मग अमृत बाजार पत्रिका आणखी कशामुळे चर्चेत येतं? परीक्षेला तुम्हाला काय विचारलं तर जेव्हा लिटननं जो देशी वृत्तपत्रांसंदर्भातला जो कायदे केले होते तर 1878 मध्ये या वृत्तपत्रानं आपली जी भाषा आहे तर रातोरात इंग्रजी केली होती. कारण जे देशी वृत्तपत्रांना सक्त असणारा तो कायदा केला होता देशी वृत्तपत्राच्या संदर्भात, तर रातोरात या वृत्तपत्रानं आपली भाषा काय केली होती? इंग्रजी बनवली होती. त्यामुळं अमृत बाजार पत्रिका सुद्धा जास्त ओळखलं जातं. तर याच्या व्यतिरिक्त अमृत बाजार पत्रिकेवर तुम्हाला इतर कोणताही पॉईंट किंवा कोणताही प्रश्न परीक्षेला विचारला जात नाही. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे खालील विधानातून बरोबर असलेली विधाने ओळखा. पहिला आहे दर्पण मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र वर्तमानपत्र 6 जानेवारी 1832 ला बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. डेफिनेटली बरोबर आहे. ओके, जेव्हा दर्पण सुरू झालं होतं तेव्हा दर्पणला भाऊ महाजन यांचं पण लेख येत होते. भाऊ महाजन का महत्वाचं आहे? कारण बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन हे वर्गमित्र होते. ठीक आहे, म्हणजे जेव्हा दर्पण बंद पडलं कधी 1840 ला आणि जेव्हा दर्पण बंद पडलं तेव्हा भाऊ महाजन यांनी 1841 ला त्यांचं स्वतःचं पत्र सुरू केलं. त्या पत्राला आपण म्हणतो प्रभाकर. कोणतं पत्र म्हणतो? प्रभाकर. ओके, हे ते नंतर सुरू केलेलं होतं. ठीक आहे, तर मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र 6 जानेवारी 1832 बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. सुरुवातीला हे पाक्षिक होतं, मात्र 4 मे 1832 रोजी त्याचं रूपांतर साप्ताहिकात झालं. ते मग विधान बरोबर आहे. पण तिसरं विधान म्हटलंय ते चुकीचं आहे, कारण हे दर गुरुवारी निघत होतं असं म्हटलंय. ते गुरुवारी दर्पण निघत नव्हतं तर ते दर शुक्रवारी निघत होतं. कधी निघत होतं? दर शुक्रवारी. म्हणजे दर्पण म्हटलं की दर शुक्रवारी ते पत्र निघत होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. यामुळे या ठिकाणी दिलेली पहिली 2 विधानं बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. दुसरं महत्वाची गोष्ट, दर्पण बंद पडलं 1840 ला.
दर्पण बंद पडल्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी दुसरं पत्र सुरू केलं, त्याला म्हणतो आपण दिग्दर्शन. दिग्दर्शन हे मासिक सुरू केलेलं होतं दैनिक स्वरूपामध्ये. तर हे एक महत्वाचं असू द्या. दुसरं म्हणजे 6 जानेवारी 1832 म्हणून 6 जानेवारी महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस साजरा केला जातो, तर तो पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारी कोणता दिन म्हणून साजरा होतो, पत्रकार दिन म्हणून तो साजरा होतो. तर हा एक मुद्दा तुम्हाला इथं लक्षात ठेवावा लागेल. मग बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीत इतर मुद्द्यामध्ये काय लक्षात घ्या, त्यांचा महत्वाचे ग्रंथ. त्या ग्रंथामध्ये जर म्हटलं शून्य लब्धी हा ग्रंथ कोणाचा असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर. किंवा पुढचा ग्रंथ विचारला सार संग्रह, सार संग्रह हा ग्रंथ कोणाचा, तरी तुमचं उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, तर याबद्दल हे लक्षात घ्या. ओके, तर हा आपला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला 4 विधानापैकी बरोबर असलेली विधानं ओळखा. पहिलं विधान आहे 12 फेब्रुवारी 1849 ला ज्ञानप्रकाश सुरू झालं. डेफिनेटली बरोबर आहे. ज्ञानप्रकाश म्हटल्यानंतर कृष्णाजी त्र्यंबक रानडे सुरुवातीला संपादक होते, हे सुद्धा बरोबर आहे. ज्ञानप्रकाश सोमवारी निघायचं, बरोबर आहे. कारण दर्पण म्हटलं की शुक्रवारी, ज्ञानप्रकाश म्हटलं की सोमवारी, हे सुद्धा बरोबर आहे. ज्ञानप्रकाश वृत्तपत्र 100 वर्षापेक्षा अधिक काळ चाललं, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या विधानापैकी सर्वच्या सर्व विधानं बरोबर, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय येणार आहे, अचूक उत्तर येणार आहे. आता ज्ञानप्रकाश बाबत महत्वाची गोष्ट काय, कारण जेव्हा भारत सेवक समाज स्थापन झाला, मग आता तुम्हाला असा प्रश्न पडेल भारत सेवक समाज कोणी स्थापन केला, तर भारत सेवक समाज स्थापन केला होता गोपाळकृष्ण गोखले यांचं योगदान येतं. तो स्थापन झाला होता 1905 मध्ये. हा समाज का स्थापन झाला, तर भारतामध्ये चांगले तरुण घडावेत, देशसेवेसाठी चांगले तरुण घडावेत, हा उद्देशानं या भारत सेवक समाजाची स्थापना झाली होती. भारत सेवक समाजानं नंतर काय केलं होतं, तर हा ज्ञानप्रकाशचा जो छापखाना आहे ना, ज्ञानप्रकाश वृत्तपत्राचा छापखाना विकत घेतला होता. आणि तो विकत घेतल्यानंतर कालांतरानं हे पत्र या छापखान्याचं म्हणजे भारत सेवक समाजाच्या मालकीचं झालं. आणि जेव्हा भारत सेवक समाजाच्या मालकीचं झालं तर तेव्हा त्याच्यामधून रानडे, न्यायमूर्ती रानडे यांचे लेख प्रसिद्ध झालेले होते. म्हणजे नेमस्त राजकारणाचा पाया महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या मावळवादी कालखंडामध्ये कोणत्या वृत्तपत्रानं घातला, तर त्याचं उत्तर येतं ज्ञानप्रकाश. त्याचं उत्तर येतं ज्ञानप्रकाश. तर हा एक मुद्दा ॲडिशनली तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरं म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अजय कुमार गोसावीला MPSC कॅटेगरीमध्ये अजय कुमार गोसावी हे नाव सर्च करा आणि तुम्ही तिथं माझे लेक्चर्स पाहू शकता. तिथं स्पेशल आणि फ्री असे प्रत्येक ह्याचे पेड पण क्लासेस आहेत आणि फ्री पण आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पत्राचे ब्रीद वाक्य सत्यमेव जयते होते. सत्यमेव जयते म्हटलं दीनबंधू, सुबोध पत्रिका, अरुणोदय आणि इंदुप्रकाश. तर याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिका म्हणजे प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं आणि या प्रार्थना समाजाच्या मुखपत्राचं म्हणजे सुबोध पत्रिकाचं जे ब्रीद वाक्य आहे तर ते येतं सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. दीनबंधू म्हटलं 1 जानेवारी 1877. 1 जानेवारी 1877 कृष्णराव भालेकरांनी हे दीनबंधू सुरू केलं होतं. ठीक आहे, दीनबंधू सुरू केलं होतं. हे कशाचं मुखपत्र होतं, सत्यशोधक समाजाचं हे काय होतं, मुखपत्र होतं. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. ठीक आहे. त्यानंतर अरुणोदय, इंदुप्रकाश दिले. अरुणोदय म्हटलं की महत्वाचं पत्र सुरू झालेलं आणि इंदुप्रकाश म्हटलं ते सुद्धा महत्वाचं की 1862च्या पिरियडमध्ये सुरू झालं होतं. आता सुबोध पत्रिका हे जे पत्र आहे या पत्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी लेखन केलं, तर सत्यशोधक समाजाच्या संदर्भातले म्हटलं तर सुबोध पत्रिका म्हटलं की पहिलं नाव लक्षात ठेवायचं मामा परमानंद यांनी त्यामध्ये लेखन केलेलं आहे. मामा परमानंद, तर यांचं लेखन झालेलं आहे आणि ही व्यक्ती त्यामुळे फेमस झालेले आहेत, मामा परमानंद. दुसरं नाव येतं त्याच्यामध्ये राघव भांडारकर म्हणजे कोण, तर ज्यांचं अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे पुस्तक आहे किंवा वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स या ग्रंथाचे करते कोण असं जरी म्हटलं तर राघव भांडारकर येतं. राघव भांडारकर यांनी मुंबई विद्यापीठातून PMA ची पदवी घेतलेली होती आणि यांनी जो PhD घेतले की ज्याचा आयोगाला राज्यसेवा मुख्य 2019 ला प्रश्न विचारला होता, जर्मन विद्यापीठाची PhD
त्यांनी घेतलेली आहे, जर्मन विद्यापीठाची PhD त्यांनी घेतलेली आहे राघव भांडारकर यांनी. राघव भांडारकर म्हणजे SNDT विद्यापीठाचे पहिले कुलपती किंवा पहिले कुलगुरू म्हणून त्यांना ओळखलं जातं, ते म्हणजे राघव भांडारकर यांनी सुद्धा हे जे सुबोध पत्रिका, या सुबोध पत्रिकेमध्ये लेखन केलेलं आहे. आणि तिसरी व्यक्ती येते ती म्हणजे न्यायमूर्ती तेलंग. न्यायमूर्ती तेलंग म्हणजे कोणती व्यक्ती की जी 1885 साली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा वाटा होता. कोणती संस्था? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा वाटा होता. किंवा न्यायमूर्ती तेलंग म्हणजे कोण की ज्यांचे यांना गुरु कुणी मानलं? न्यायमूर्ती तेलंग यांना गुरु कुणी मानलं होतं? तर रानडे यांनी गुरु मानलं होतं. कुणी? रानडे. रानडेंना गुरु कुणी मानलं? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी गुरु मानलं. ओके, गोखले यांनी त्यांना गुरु मानलं. आणि गोखलेंना गुरु कोणी म्हटलं? तर महात्मा गांधीजींनी म्हटलं. म्हणजे ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ती अशी येते, ते म्हणजे महात्मा गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले, गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु न्यायमूर्ती रानडे, आणि न्यायमूर्ती रानडे यांचे गुरु कोण? तर ते न्यायमूर्ती तेलंग. हा मुद्दा येतो. तर हे मामा परमानंद, राघव भांडारकर आणि न्यायमूर्ती तेलंग यांनी प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र होतं सुबोध पत्रिका यामध्ये लेखन केलेलं आहे. आय होप हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक चळवळीचा प्रसार करणारे हे साप्ताहिक नाशिक जिल्ह्यातल्या येवले येथे 1888 मध्ये निघाले. गुलाबसिंग कौशल हे या पत्राचे संपादक होते. आता 1888 ला निघालं आणि नाशिक मधलं येवले या ठिकाणी म्हटले आणि वर्णनावर वृत्तपत्र ओळखा. डेफिनेटली त्याचं उत्तर असणार आहे राघव भूषण. ओके, सत्यशोधक समाजाचे महत्वाचे एक पत्र राघव भूषण नाशिक जिल्ह्यातल्या येवलेमधून निघाले होतं 1888 मध्ये, आणि गुलाबसिंग कौशल हे त्याच्या पत्राचे संपादक होते. आता अंबालहरी पण एक पत्र आहे. अंबालहरी म्हटलं की ते कधीच आहे? 1889 येतं. अंबालहरी म्हटलं 1889. कुठून निघालं? तर ते निघालं होतं पुण्यामधून. कुठून निघालं होतं? तर ते पुण्यामधून. म्हणजे हे सुद्धा सत्यशोधक समाजाचं पत्र म्हणून प्रसार करण्यासाठीच उपयुक्त ठरलं होतं. म्हणजे सत्यशोधक समाजामध्ये महात्मा फुले यांनी जेव्हा एक गोष्ट मांडली होती की ती म्हणजे की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं, हा जो ठराव किंवा हा जो मुद्दा महात्मा फुलेंनी उचलून धरला होता. तर हे जे अंबालहरी पत्र, या अंबालहरी पत्रानं सुद्धा प्राथमिक शिक्षण महत्वाचं, ओके, प्राथमिक शिक्षण सक्तीचं, प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणं, ओके, सक्तीचं, प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करावं याच्यासाठी मोठा पुढाकार घेतलेला होता. कुठल्या? अंबालहरी पत्रानं, ज्या महात्मा फुलेंचं. हे सुद्धा सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठीच होतं. याच्यामध्ये संपादक होते रघुनाथ नवलकर. त्यांचं नाव काय असं जर विचारलं तर त्यांचं नाव येतं रघुनाथ नवलकर, हे त्याच्यामध्ये संपादक होते अंबालहरी या पत्रामध्ये. हा एक मुद्दा लक्षात घ्या. दिनमित्र, दिनमित्र म्हणजे याच्याबद्दल तुम्ही बरंचसं लक्षात ठेवू शकता. 1888 मध्ये पण सुरू झालं होतं. त्यानंतर गणपत सखाराम पाटील यांनी हे सुरुवातीला सुरू केलं होतं. दिनमित्र म्हटलं की गणपत सखाराम पाटील. पण गणपत सखाराम पाटील म्हणजे कोण? तर कृष्णराव भालेकरांचे ते भाचे होते. मात्र गणपत सखाराम पाटील यांचं लवकरच निधन झालं, त्यामुळे हे पत्र बंद पडलं. मग कृष्णराव भालेकरांनी काय केलं? आपला जो मुलगा आहे त्यांचा, तो मुलगा त्यांच्या बहिणीला दत्तक दिला. त्या मुलाचं नाव म्हणजे मुकुंदराव पाटील. आणि या मुकुंदराव पाटील यांनी काय केलं होतं? तर हे जे दिनमित्र अगोदर चालू झालेलं, बंद पडलेलं, त्याचं पुन्हा पुनर्जीवन केलेलं होतं. त्याच्यामुळे ते महत्वाचे आहे. आणि यांच्या या पत्राला परत शाहू महाराजांनी सुद्धा मदत केलेली होती, आर्थिक सहाय्य केलं होतं चालू करण्यासाठी. त्यामुळे हा मुद्दा फक्त लक्षात ठेवा. आणि दीनबंधू म्हणजे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. ठीक आहे. तर याच्यावरून ह्या पत्राबाजूची बरेचशी महत्वाचे मुद्दे किंवा इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विनायक दामोदर सावरकर यांची सागरा प्राण तळमळला ही कविता प्रथम कोणत्या खालीलपैकी वृत्तपत्रातून प्रकाशित झाली होती? राष्ट्रमत, बॉम्बे क्रॉनिकल, डेक्कन रेत आणि जागरूक. आता राष्ट्रमत म्हटलं तर तुमचं करेक्ट आन्सर येतं. राष्ट्रमत म्हणजे हे कोणतं पत्र आहे की तुम्हाला लक्षात यायला हवं. राष्ट्रपत म्हणजे जेव्हा टिळकांना 1908 मध्ये अटक झाली, लोकमान्य टिळकांना जेव्हा अटक झाली, तर राष्ट्रमत कोणी सुरू केलं? तर टिळकांच्या अनुयायांनी हे राष्ट्रमत पत्र सुरू केलं होतं. का सुरू केलं होतं? तर टिळकांची सगळी पत्र आहेत ते बेस होता त्याचा पुणे, पण टिळकांच्या अनुयायांना काय पाहिजे होता? मुंबई बेस पाहिजे होता, की मुंबईमधून एखादं पत्र असं हवं होतं. म्हणून त्यांनी मुंबई या ठिकाणी राष्ट्रमत हे पत्र सुरू केलं, लोकमान्य टिळकांच्या अनुयायी. याचे पहिले संपादक होते ते म्हणजे C.K. दामले. C.K. दामले काय होते? याचे पहिले संपादक होते राष्ट्रमतचे. आणि या राष्ट्रमत
राष्ट्रमतानच मग विनायक दामोदर सावरकरांची सागरा प्राण तळमळला ही कविता प्रथम आपल्या पत्रातून प्रकाशित केलेली होती. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता इथं बॉम्बे क्रॉनिकल दिले. ठीक आहे, बॉम्बे क्रॉनिकल दिले का? बॉम्बे क्रॉनिकल दिले. मग बॉम्बे क्रॉनिकल कोणी सुरू केलं असं जर विचारलं तर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे फिरोजशाह मेहता. काय उत्तर यायला पाहिजे? फिरोजशाह मेहता. ठीक आहे, बॉम्बे क्रॉनिकल म्हटलं की फिरोजशाह मेहता यांचं नाव तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. इंग्रजी पत्र हे त्यांनी सुरू केलं होतं. फिरोजशाह मेहता यांना आपण काय म्हणतो? तर फिरोजशाह मेहता यांना आपण मुंबईचा सिंह असं म्हणतो. ओके, मुंबईचा सिंह असं आपण त्यांना म्हणतो. फिरोजशाह मेहता म्हटलं की तुम्हाला लक्षात घ्या यांचा मृत्यू आहे 1915ला आणि त्याच्यानंतर मग जहाल मवाळ एकत्र आले, सगळ्यांचं एकी झाली लखनौ अधिवेशनामध्ये. तोपर्यंत हे होऊ शकलेलं नव्हतं. फिरोजशाह मेहता म्हटलं यांनाही जे बॉम्बे क्रॉनिकल सुरू केलं तर त्यांना कोणी मदत केली? तर त्यांचं नाव येतं जे.बी. पेटिट. जे.बी. पेटिट यांच्या सहकार्याने त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे पत्र सुरू केलं होतं. ओके, फिरोजशाह मेहता यांच्याबद्दल तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचं आहे? तर ते 1890 कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कोणते? 1890 कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे ते काय होते? अध्यक्ष होते. आणि हे अधिवेशन का महत्वाचं आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे कारण या अधिवेशनामध्ये कादंबिनी गांगुली यांचं नाव महत्वाचं येतं. कादंबिनी गांगुली यांनी पहिल्यांदा भाषण केलं, त्याच्यामुळे हे अधिवेशन चर्चेत राहिलं. कादंबिनी गांगुली म्हणजे कोण हेही पहिले लक्षात घ्या. कादंबिनी गांगुली म्हणजे ह्या अशा व्यक्ती की ज्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर कलकत्ता विद्यापीठ पहिल्या महिला पदवीधर म्हणून यांना ओळखलं जातं. कलकत्ता विद्यापीठ पहिल्या महिला पदवीधर. आलं का लक्षात? पहिल्या महिला पदवीधर. तर हा छोटासा जरी पॉइंट असला तर तुम्हाला याच्यामधून प्रश्न जरी सिंपल वाटला असला तर तुम्हाला याच्यामध्ये बरेचसे मुद्दे शिकायला मिळाले असतील. लक्षात येते की छोटा मुद्दा जरी असला की बरेचसे मुद्दे शिकायला मिळतील. आता राहिला डेक्कन रयत. डेक्कन रयत म्हणजे कोणी सुरू केलं? तर वालचंद कोठारी आणि अण्णासाहेब लठ्ठे. डेक्कन रयत कोणी सुरू केलं असं जर विचारलं तर वालचंद कोठारी आणि अण्णासाहेब लठ्ठे यांनी ते सुरू केलेलं होतं. म्हणजे 1916 डेक्कन रयत म्हटल्यानंतर डेक्कन रयत ब्राह्मणेतरांची पहिली संघटना म्हणतो आपण. ठीक आहे, पुण्यामध्ये सुरू झाली. ओके, ब्राह्मणेतरांची पहिली संघटना डेक्कन रयत आणि डेक्कन रयत संघटनेवतीनं हे डेक्कन रयत नावाचं मासिक सुरू करण्यात आलं होतं. याच्याबद्दल नाव जर विचारलं तुम्हाला तर हे नाव लक्षात ठेवायचं, अण्णासाहेब लठ्ठे आणि वालचंद कोठारी या दोघांचं नाव महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात दोन्ही नाव अण्णासाहेब लठ्ठे म्हटलं तर डेक्कन रयत लक्षात येऊ द्या किंवा वालचंद कोठारी म्हटलं तर त्यांचा पण त्यामध्ये महत्वाचा रोल येतो. पण वालचंद कोठारी यांच्याबद्दल सेपरेट जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला हे यायला हवं जागरूक कोणी सुरू केलं म्हटलं तर ते 1917च्या रेंजमध्ये वालचंद कोठारी यांनी सुरू केलेलं होतं. जागरूक हे पत्र कोणी सुरू केलं होतं असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे वालचंद कोठारी. ठीक आहे, म्हणजे आपला प्रश्न काय होता? सागरा प्राण तळमळला विनायक दामोदर सावरकरांची कविता प्रथम कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित केली? तर ते वृत्तपत्र होतं राष्ट्रमत. काय होतं? राष्ट्रमत या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केलेली होती. ठीक आहे.